नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता हा जो सोलर पंप बघत आहात, हा सर्वात सुरुवातीचा म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही योजना चालू झाली होती 5 वर्षापूर्वी, त्यावेळेसचा हा सौर पंप आहे. आणि आता हा 3 HP चा हा सेटअप इथं लावलेला आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर आपण आता सध्या इथं आपण बघूयात. तर त्यावेळेस कंपनी असं मटेरियल देत होती आणि हा त्यावेळेचा 5 वर्षापूर्वीचा इकोझन कंपनीचा सोलर पंप आहे. आता तुम्ही याचं स्ट्रक्चर, याची फिटिंग, वायरिंग कशी केलेली आहे ते व्यवस्थित बघून घ्या. त्यावेळीची बांधणी आणि आत्ताची नवीन बांधणी यामध्ये खूप मोठा फरक आहे. ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. आता हे बघून घ्या तुम्ही. हा इकोझनचा त्यावेळेचा नॉन GPS कंट्रोल पॅनल आहे, म्हणजे याला मोबाईल ॲटो स्विच नाही आहे. हा मॅन्युअली ऑपरेट करावा लागतो. त्याला खाली बटन दिलेलं आहे. ह्या अशा पद्धतीचं बटन आहे. आताच्याला पण बटन आहे, पण आत्ताचे जे मोबाईलवरून चालू बंद होत्या आणि आत्ताचा जो म्हणजे त्यावेळेचा जो आहे तो मोबाईलवरून चालू बंद करता येत नाही. तर इथंच जिथं पंप बसवलेला असेल विहिरीवरती तिथं आपल्याला यावं लागतं. तर आता हा इकोझनचा त्यावेळेस काहीतरी, आता हे पॅनलचं नाव दिसत आहे काहीतरी सोवा सोलवर असं काहीतरी पॅनलचं नाव आहे. आणि त्यावेळेस 335 वॅटेजचे 3 HP ला 9 पॅनल येत होते. आणि याचं इन्स्टॉलेशन अशा पद्धतीनं केलेलं आहे त्यावेळेस. आता हा विहिरीवरती बसवलेला 3 HP चा इकोझन कंपनीचा सोलर पंप आहे आणि त्याला 9 पॅनल आलेले आहेत. आता हे बघून घ्या, याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं केलेलं आहे. आणि यांनी आता वादळ वाऱ्यापासून संरक्षण वाढण्यासाठी असे वायरोप स्टे म्हणून वापरलेले आहे. हे बघा, आणि हे करणं अतिशय गरजेचं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता समजा कंपनीवाले सांगतात, डीलरवाले सांगतात, काही सांगतात की हे शॉकअप जर व्हायला पाहिजे त्यासाठी असं नाही केलं पाहिजे, पण मग हे चुकीचं आहे. त्याला हे पक्कं केलंच पाहिजे. हे बघा, ह्या अशा पद्धतीनं इकडं पण याला ताण दिलेला आहे तारीचा. हा पूर्ण पॅक आहे, म्हणजे हलतच नाही. हा हे बघा, हलवलं तर अजिबात हालत नाही, म्हणजे किती वारा आला त्याला काही होणार नाही. अशा पद्धतीनं केलं पाहिजे. आता हा त्यावेळेचा इकोझन कंपनीचा सोलर पंप आहे 3 HP चा. धन्यवाद मित्रांनो.